नक्कीच यामागील मॅचचा जर विचार केला तर रोहित सालुंके आता मॅच हा पुरस्कार घेत असताना पाहायला भेटला. प्रत्येकाचं योगदान आहे, परंतु नक्कीच काटेतील संघाचं विशेष कौतुक करेल. धावा चेस करत असताना त्याने जे एफर्ट दाखवले ना मैदानाच्या आता ते लाजवाब होते. सलामीची जोडी मैदानाच्या आता कल्पेश आणि राहुल जोडी आपण पाहतोय. शिवशंभू अडवले बुद्रुक या संघाचा सुद्धा प्रवास या स्पर्धेत चांगल्या पद्धतीने आपण पाहिलाय. राहुल स्ट्राईक इनला आपण पाहतोय. नक्कीच आज अंतिम दिवस आणि शर्यत निगुडच आहे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. पुण्यावरून अक्षरशः त्यांची सुद्धा विशेष मेहनत आहे या स्पर्धेसाठी. आदेश गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू अपील करण्याचा प्रयत्न केलाय जरूर. नक्कीच बाटकट आहे. नक्कीच एका धावाने धावसंख्येचं खातं उघडलं जात आहे. पहिल्या चेंडूवर अकाउंट ओपन झालंय. नक्कीच टायमर ऑन झालाय. 5 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक कंप्लीट करायचं आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव सिंगल डिजिटने धावसंख्येचं चला फिल्डिंग टीम स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. नक्कीच ही मॅच अतिशय महत्वाची. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे. एक कलात्मक फटका क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जात होता. दुसरा चेंडू आपण पाहतोय निर्धाव आलाय. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 सीझन 3. अजून एक चांगला चेंडू. वाह, काय गोलंदाजी पाहायला भेटते आदेशची, जिथे हा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आत पाहायला भेटतंय. स्कोरर विकी चौरसिया. नक्कीच गेली 4 दिवस यावेळेस बॅटची नक्कीच मोठी कडा घेतली होती, परंतु एक चोरटी धाव कंप्लीट केली जाते. पॉवर प्लेचं षटक आहे आणि नक्कीच या पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार अजूनही घेतलेला नाहीये, कारण की 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा पाहायला भेटत आहेत. अजूनही मोठा फटका पाहायला भेटलेला नाहीये. चौकार षटकार अजूनही या इनिंग मध्ये पाहायला भेटत नाहीये, कारण की त्याची नक्कीच महत्वाची बाब असेल गोलंदाजी आदेशची चांगली पाहायला भेटे. चला स्पीडअप घ्या, घाई करा. चेंडू सोडून दिलाय नक्कीच, परंतु व्हाईट बॉल पण ते धोरण समांतर करतील. अवांतर धावसंख्येने या इनिंग मधली पहिली अवांतर धावा आपल्याला पाहायला भेटते. 4 चेंडू आणि 3 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. अजून एक चांगला चेंडू. वाह, अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते ती आदेशची. 5 चेंडू आणि धावा खर्च केल्यात केवळ 3. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. बॅटर कल्पेश आणि
बॅटर राहुल अजूनही मोठी फटकेबाजी करताना पाहायला भेटलेले नाहीयेत. आदेश संघमालक सिद्धीजी कलंबे नक्कीच चांगली संघाची बांधणी करताना पाहायला भेटत आहेत. आई चेंडू फ्लिक केलाय, गॅप मध्ये चेंडू फेकून दिलाय, जिथे लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू फरार होईल. 4 धावांसाठी येतोय दर्जेदार असा चौकार. पहिलं षटक संपुष्टात येत असताना 7 धावा धावपलकर पाहायला भेटत आहेत. नक्कीच या इनिंग मधला पहिला चौकार राहुलच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. उर्वरित चेंडू असतील ते 24. या 24 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल ते सुद्धा तितकंच महत्वाचं राहील. चला फिल्डिंग टीम थोडंसं स्पीडली घ्या मित्रांनो, कारण की पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण 6 मिनिटाचा कालावधी घेतलाय. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन गणेश पोगले उमरडचा हा सुपुत्र, ज्याने नक्कीच या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. चला स्पीड घ्या प्लीज. आपण अध्यक्ष यांना पाहतोय आज, नक्कीच या स्पर्धेसाठी ते सुद्धा दाखल होताना पाहायला भेटलेत. त्यांचं सुद्धा मनस्वी हार्दिक स्वागत. आडा बॅटने मोठा प्रहार केला जरूर, तो डिप्स करले रिझन मध्ये आपण पाहतोय. अनिकेत चेंडूवर येतोय आणि चेंडूला थांबवतोय. श्रीधरला आपण पाहतोय, चेंडू थांबवलाय, स्टॉप केलाय. नक्की त्याला स्पीड घ्या. उमराट संघ प्लीज, आपण बरा टाइम वेस्ट करताय मित्रांनो. वारंवार आपण फिल्डिंग चेंज करताय. यावेळेस फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक. श्रीधर चेंडूच्या खाली आलाय आणि नक्कीच चांगला झेल. वा, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे. अप्रतिम झेल टिपला जातोय. राहुलचा हा झेल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अप्रतिम. श्रीधर कोशिमकर, नक्कीच आपण पाहू शकता. विकास जीवतेकर यांना नवीन चेंजिंग करून आलेत, परंतु अप्रतिम. योगेशदादा करंजे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या संदीप दाखल झालाय. नक्कीच चांगली फिल्डिंग पाहायला भेटली ती श्रीधरची. चला फिल्डिंग टीम प्लीज, वारंवार तुम्हाला सूचना करते आहे. यावेळी फ्लिक केलाय. वा, चांगला स्ट्रोक, परंतु अप्रतिम फिल्डिंग एफर्ट. पुन्हा एकदा आपण पाहतोय ना, श्रीधरच्या माध्यमातून काय फिल्डिंग एफर्ट पाहायला भेटत आहेत. अप्रतिम. जमिनीवर पडला, धडपडला, परंतु नक्कीच आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे मैदानाच्या आत. नक्कीच आताचा पिसारा केला होता, परंतु कलेक्ट नाही झाला. यावेळेस मोठा फटका आलाय कल्पेशच्या बॅटमधून. दर्जेदार षटकार येतोय. अर्थात 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. तिथे
धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा डबल फिगर मध्ये दुहेरी धावसंख्येत आत्ता स्कोर कार्ड येऊन पोहोचलोय. नक्कीच या पहिल्या सत्रातील आपण पाहिलं तर पहिला षटकार कल्पेशच्या बॅटमधून आलाय. चार चेंडू आणि 15 धावा हे समीकरण आपण मैदानाच्या आत पाहतोय. दुसरी घाई करा फिल्डिंग टीम. यावेळेस आजची काढा घेऊन चेंडू फ्लॅश स्लिप मध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटलाय. एक सिंगल चिकी सिंगल चोरटी धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 16 धावसंख्येवर आपण पाहतोय स्कोर कार्ड. इथे एक चेंडू शुल्लक असेल. शेवटच्या चेंडूवर बिग हिट केलाय, मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, चेंडू स्टॉप केले ऋषीच्या माध्यमातून. राकेश गुरुजी, राकेश सावंत साहेब त्यांच्या कानामध्ये. शैलेजी पवार नक्कीच 2 षटका अखेर 17 धावा झाल्यात. चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. 17 ऑन दी स्कोर बोर्ड. 17 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत 2 षटका अखेर. पहिल्या षटकाचा विचार केला तर आतिशाचं पहिलं षटक धावा खर्च केल्या त्याने केवळ 7. या षटकाचा विचार केला तर गणेशने 10 धावा खर्च केल्या. 2 षटका अखेर 17 धावा. कल्पेश करंजे मैदानाच्या आत अजूनही दाखल आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, तो मोठी फटकेबाजी करू शकतो. 18 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील पहिल्या सत्रामध्ये पाहणं जास्त गरजेचं असेल. तिसरं षटक आणि वैयक्तिक आपलं दुसरं षटक घेऊन आदेश मैदानाच्या आत. उलटा चेंडू होता, त्यानं स्टेअर केलाय. साईडला फटका आपण पाहतोय, अरविंद चेंडूवर येतोय. सिंगल डिजिट पुन्हा एकदा पाहायला भेटत आहेत. एक चौकार आणि एक षटकार नक्कीच या इनिंग मध्ये आतापर्यंत पाहायला भेटलाय. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. आदेशने नक्कीच चांगली गोलंदाजी केली. धावा रोखण्याचा प्रयत्न त्याचा मैदानाच्या आत पाहायला भेटतोय. चांगले लेंथवर गोलंदाजी करतोय, अचूक लेंथ आणि डॉट बॉल त्याच्या षटकांमध्ये जास्त पाहायला भेटलेत. पाळा झालाय आणि हो यशांच्या मधोमध सापडले आहे तो कल्पेश अर्थात कॅप्टन बाद होतोय. नक्कीच दुसरा गडी बाद झालाय, दुसरा झटका लागतोय तो संघाला. बॅटर मैदानाच्या आता रोहित. संघ अडचणीत आहे, बॅटिंग करावी लागेल ती रोहितला. चला टीम मीटिंग नको आहे मित्रांनो, कारण की 3 षटकानंतर आपण ब्रेक घेणार आहोत. फिल्डिंग टीम प्लीज विनंती असेल.
हा चेंडू लॉंग लेगला ट्रॅव्हल करायचा होता. फटका सजवायचा तो वाईट बॉल घोषित केला जातोय. अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर येताना पाहायला भेटेल 19 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना चालू असताना आपण पाहतोय. चला फिल्डिंग टीम वारंवार तुम्हाला सूचित करण्यात येत आहे काही करायचं आहे. नक्कीच नक्कीच यावेळेस फटका उडवलाय. वा चेंडूला पाठवला दूर 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 आणि षटकार आलाय. नक्कीच 6 धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 25 धावा दाभोलकर पाहायला भेटता येतात. या इनिंग मध्ये दुसरा षटकार आहे. नक्कीच अशीच फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल तर एक चांगलं टार्गेट चांगली धावसंख्या तुम्ही उभारू शकता. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एक चेंडू शिल्लक असेल. सरळ बॅटने स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवलाय. शेवटचा चेंडू निर्धावाळाय. 3 षटका अखेर धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. चला पाणी उपलब्ध करा मैदानाच्या आत त्वरित धावत जा धारचे. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 सीझन 3 ही स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच आजचा अंतिम दिवस. ही स्पर्धा नक्कीच मोठ्या आयोजनात आपल्याला पाहायला भेटते. तिथं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख नक्कीच पाहायला भेटते. त्यानंतर आकर्षक असं चषक. जे चषक पाहिल्यानंतर प्रत्येक जण त्या चषकांच्या प्रेमात पडतील असं हे चषक आपल्याला पाहायला भेटतंय. नक्कीच आज ते चषक कोणाच्या घरामध्ये कोणाच्या संघामध्ये दाखल होईल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. ज्या चषकाने त्यांच्या घराला घर पण येईल. 3 षटका अखेर आपण पाहतोय 25 धावा. संदीप आणि रोहित जाधव ही जोडी मैदानाच्या आत. नक्कीच शिवशंभू आडवले बुद्रुकचे संघमालक विशालजी पाटणे सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. आपल्या संघाचा नक्कीच प्रवास चांगला झालाय. कल्पेश करंजने ज्याप्रमाणे कॅप्टनशिप केले लीड केले स्वतःला नक्कीच. आणि या हंगामात शिवशंभू आडवले संघाचा नक्कीच संपूर्ण प्रदर्शन चांगला पाहायला भेटलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय नरवीर ग्रुप उमरट. प्रथमताचा या स्पर्धेत खेळताना हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. सिद्धेश कलंबे यांचा हा संघ आपण पाहतो. साईराज कलंबे यांचा हा संघ. साईराज कलंबे हे सुद्धा या ठिकाणी दाखल आहेत. त्यांचं सुद्धा म्हणत त्यानंतर प्रशांतजी कदम असतील यांचा हा संघ. चांगली बांधणी झाली. आणि त्यानंतर संदेश तुडीलकर यांचा हा संघ. नक्कीच प्रत्येक संघ मालकाने चांगली संघाची बांधणी केली. परंतु हे सुपर 6 चे सामने आपण पाहतोय. टॉप 3 मध्ये आई जोडणी मत तर हा संघ पोहोचलाय. तर मागील मॅच मध्ये सानवी 11 मोरसडे हा संघ सुद्धा टॉप 3 मध्ये. चालू सामन्यातील कोणता संघ टॉप 3 मध्ये दाखल होईल हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. श्री आलाय फिरकीचा जादूगार पितलवाडीचा अजून एक स्टार सुजल कुंभार मैदानाच्या आत आपण पाहतोय. यावेळेस बाट 4 ऑर्डर मध्ये आलाय. चेंडू फेकून दिलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा भेटतील 4 4 4. येतोय चौकार
नाही 4 धावणे स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल, पुढे पदक्रांत होईल, पुढे परावर्तित होईल. धावसंख्या धावून पोहोचते 29 धावा जमा कराव्या लागतील. संघाला बॅटिंग करावी लागेल आता या जोडीला संदीप आणि रोहितला. चांगलं टार्गेट नक्कीच सेट करावं लागेल. श्रीचा हा चेंडू फिरलाय, नक्कीच डॉट बॉल आलाय. श्रीने सुद्धा चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेत केले. अजून एक चांगला चेंडू, वाह अप्रतिम गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. यावेळेस खराब चेंडू आणि त्याच्यावर प्रहार केलाय. चेंडू पाठवतोय सीमारेषा पार पार पार, येतोय ब्रँडेड षटकार. नक्कीच अकोट पद्धतीचा चेंडू होता, त्याच्यावर प्रहार केलाय. संदीपच्या बॅट मधून हा षटकार आलाय. चौथं षटक चालू असताना आपण पाहतोय मैदानाच्या आता या 6 धावांनी नक्कीच स्कोर कार्ड पुढे जाईल. 35 ऑन द स्कोर बोर्ड. 35 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. संदीपने एक चौकार आणि एक षटकार आतापर्यंत ठोकलाय, परंतु इथून हाणामारी करावी लागेल. यावेळेस फलंदाज बाद झालाय, अर्थात संदीप. नक्कीच आपण पाहू शकता पुन्हा एकदा LBW स्टंपांच्या समोर पाहायला भेटला. फलंदाज बाद झालाय. संदीप जो चांगली बॅटिंग करत होता, न्यू बॅटर मैदानाच्या आत प्रेम दाखल झालाय. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एकदा अपील केले जरूर, परंतु डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय, जिथे षटक क्रमांक 4 संपुष्टात येत आहे. 4 षटकाखेर. गुगली होता सर, सर गुगली होता, सर गुगली आहे, ओ सर गुगली आहे, गुगली सर गुगली हा गुगली बॉल आहे. हे काय आणि मिडल फिंगर आहे ना, त्याने क्रॉस करत असताना हे गेलं बघ तू व्यवस्थित बघ, मिडल फिंगर बघ. 4 षटक संपले. 4 षटकाखेर 35 धावा. शेवटचे 6 चेंडू शुल्लक असतील. असं केलंय तिकडे लांब आहे. अरे गुगली अरे वा, मी विचारलं त्याला. सहा चेंडू शिल्लक आहेत. अरे मजाक करतोय, कुणी आलं काय एवढं तापतोय तू. अरविंद आलाय शेवटचं षटक घेऊन आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद होतोय. तो फलंदाज रोहित बाद झाला ना, रोहित जाधव. नक्कीच हाणामारीचं षटक आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील.
हा चेंडू फुल टॉस पाहायला भेटतोय. फायनल एक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल चेंडू थांबणार नाहीये. नो बॉल प्लस या 4 धावा एकूण 5 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्या होते संघाची 40 धावा. नक्कीच नक्कीच जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. फ्रीडचा चेंडू डॉट बॉल आलाय. नक्कीच चेंडू झाले ते 3. नेक्स्ट बॉल यावेळेस वा काय फटका पाहायला भेटतोय. टायमिंग प्रॉपर. चेंडूने केले हवाई सफर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय ब्रँडेड षटकार. समीरच्या बॅट मधून षटकार पाहायला भेटलाय. वा अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आत. या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 46. हा चेंडू जय एसटी वर पाहायला भेटलाय जिथे अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला भेटलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 47. 47 धावा दाभोलकर पाहायला भेटतात. हा चेंडू स्लोअर मध्ये चेंडू थोडसा गतीमध्ये परिवर्तन पाहायला भेटलंय. चेंज ऑफ द पेस पाहायला भेटलाय. 47 धावा झाल्या आहेत. नक्कीच षटक क्रमांक आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येत असताना धावा झाल्या त्या 47. बनवायच्या त्या नरवीर ग्रुप उमराट या संघाला 30 चेंडू आणि 48 धावा. चला फिल्डिंग साठी आपण शिवशंभू अडवले संघ आपण त्वरित मैदानाच्या दाखल व्हायचा आहे. कल्पेशा चला आपल्या टीमला घेऊन त्वरित मैदानाच्या दाखल व्हायचा आहे. 30 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. चला या आपण सह्याद्री प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा पाहतोय. सेकंड इनिंग 30 चेंडू मध्ये 48 धावांची गरज असताना आपण पाहतोय. सेकंड इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल हे सर्व समर्थन कक्षातून सांगण्यासाठी मी आमंत्रित करेन नवी मुंबईचा गोड आवाज नितेशजी मखमली आवाज आदरणीय सन्माननीय नितेशजी भोईर सर यांना. नितेशजी भोईर यांना नक्कीच गोड आवाज आहे. अप्रतिम आवाज अद्वितीय. मिठास ज्यांच्या आवाजामध्ये पाहायला भेटते. नक्कीच काल अनुज यांचा आवाज आपण कालपासून ऐकतोय. त्यांचा सुद्धा गोडच आवाज आहे. सेकंड इनिंग जिथे सुरू होताना पाहायला भेटते. शिवशंभू अडवले बुद्रुक हा संघ मैदानाच्या आत
30 चेंडू आणि 48 धावा डिफेंड करायच्या आहेत. क्रिकेट आहे मित्रांनो, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचचा निर्णय सांगू शकत नाही, परंतु नक्कीच नर्वे ग्रुप उमरट. चला सलामीची जोडी मैदानाच्या दाखल करा. श्रीदेवजी कलंबे प्लीज विनंती असेल, आपली सलामीची जोडी मैदानाच्या दाखल करायची आहे. 30 चेंडू आणि 48 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील हे पाहणं तितकंच गरजेचं ठरेल. आपण ऐकूया सेकंड इनिंग मध्ये नितेशजी भोईर सर यांना. थँक्यू. चला बॅटर मैदानाच्या दाखल व्हा प्लीज. बॅटर थँक्यू सूरज. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. अर्थातच अंधुक प्रकाशामध्ये आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर प्राचारण करतो आणि अशा या मनमोहक वातावरणामध्ये आपण असताना तर पहिल्याच बॉलवर आक्रमण इथे होतोय. मग अशा आपण त्याचं फिल्डिंगचा ॲथलेटिसिझम पाहिला. आज अरविंद खरं तर मी म्हणेन विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड फार चमकलाय. जिथे पाहावं तिथे अरविंद आपल्याला पाहायला मिळते. अरविंदचं खरं तर मगाशी फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम आम्ही पाहिलं, त्याची क्रिकेटची डेडिकेशन, जिद्द, साहस, चिकाटी. खरे पाहता क्रिकेट या खेळामध्ये जे जे गुण ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून तुमच्याकडे असायला हवे ते सर्व काही गुण संपन्न असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय अरविंद. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ झाला. एकंदरीतच धावांचा ओघ आपण पाहिला तर 5 षटकांचा सामना आणि पहिल्या 5 षटकांमध्ये एकूण धावसंख्या उभारली गेली ती 47-48 धावांचं एक मोठं टार्गेट उभं केलंय. आणि या धावांचं टार्गेटला चेस करत असताना आपण पहिला बॉल ऑन ड्राईव्ह केला, दुसऱ्या बॉलवर एज लागलाय. बॉल मात्र आपण पाहिलं तर विकेट किपरला चकवून गेलाय. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप मात्र चौकार आलाय. पंचांचा इशारा आलाय बायचा. अगदी आपण पाहिलं तर नक्कीच बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता, जिथे मात्र नेहमी खरं तर पंच आपल्याला अपडेट करताना पाहायला मिळतील की बायचा इशारा बायनं एकंदरीत धावसंख्येमध्ये होईल भर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती दशकात 10 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर आक्रमण झालं, तिथे मात्र धावा आल्या 6. दुसऱ्या चेंडूवर मात्र मी म्हणेन चौकार आला ना. आता तिसऱ्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतंय इरादे स्पष्ट आहेत. मॅच आम्हाला लवकर फिनिश करायची आहे. आक्रमण आणि आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 6-4-4. चांगली फलंदाजी करतोय अरविंद. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता तो. यात 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा कुटतोय. 48 धावांचं लक्ष पाठलाग करताना तो म्हणजे अरविंद. पहिलं षटक पॉवर प्लेचं खूपच महागडं मानलं लागेल. संदीप याचं पुन्हा एकदा आडवा फटका. चेंडू होता स्ट्राईकच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय तिथं आणि एकच धाव मिळते. 1000 धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचलाय तो 15 धावसंख्येवरती. अरविंद आणि गणेश अशी सलामीचे पहिले 2 फलंदाज आता स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. गणेश पहिल्या षटकामध्ये किंबहुना आपण असं म्हणूया की जिथे नेहमीच फलंदाज आक्रमण करत असत तिथे मात्र स्वाभाविक खेळ तो साकारतोय. अरविंद वैयक्तिक 4 चेंडू आणि 11 या आकड्यावर तो खेळ करतोय अराउंड द विकेट. यावेळेला क्रॉस लाईन आले. बॉलला रीड केलं, ऑन ड्राईव्ह केला, फिरून या फटक्याला ऑन साइडला डीप काऊ कॉर्नर रिजन च्या वर्ण फेकून दिलाय.
पंचांचा इशारा आलाय की हा असणार आहे हाय अँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, इट्स बिग अँड ब्युटिफुल, अनदर हिट, दिस इज मॅक्झिमम षटकार. गणेश ही जॉईन्स द पार्टी नाव. त्याच्या बॅटमधनं हा पहिला षटकार आलाय. अरविंदनं सुरुवात केली 4 आता गणेशनेही सुरुवात केली 6 मॅच मध्ये जिंकण्यासाठी 48 धावांचा टार्गेट असताना 30 चेंडू 48 धावा. मी म्हणून एक सन्मानजनक स्कोर, परंतु या सन्मानजनक स्कोरला फॉलो करत असताना पहिल्याच बॉलपासून जो आक्रमण झालंय 5 चेंडूमध्ये एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 21 महागडं षटक. खूपच महार षटक मारावं लागेल. पुन्हा चेंडू बॅट चिकट घेते, चेंडू जातोय विकेट किपरच्या पाठीमागे, डॉट चेंडू होते. म्हणून 5 चेंडू नंतर म्हणलं पहिला चेंडू डॉट येतोय. डॉट आलेला चेंडू दुसरा फेकला होता. पाहिलं तर आपण मगाशी जो षटकार गेला तो लेग कट केला होता बॉल, त्याला मिडल केलं खरं तर बॅटरनं अगेन्स्ट द स्पिन खेळून काढला. या वेळेला फलंदाजाला चेंडू रीड करता आला नाहीये. अगदी यावेळेला मात्र त्यानं इन स्विंगिंग बॉल फेकलाय. जिथे आपण पाहिलं की बॉल उजव्या यष्टीच्या बराच बाहेर होता, तिथून तो थोडा टर्न झाला, आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. जिथे आला पहिला बॉल डॉट, शेवटचा बॉल म्हणजेच या षटकामधील शेवटचा बॉल आलाय डॉट. आता उर्वरित जर का आपण इक्वेशन पाहिलं तर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत चेंडू असतील ते 24 आणि 24 चेंडूमध्ये जवळजवळ धावांचा आलेख जर का आपण पाहिला एकंदरीतच 24 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे. सोपं आहे समीकरण, काय वाटतंय? सोपं आहे समीकरण, पण लो स्कोरिंग मॅच पण हाय व्होल्टेज होतात. शेवटच्या षटकापर्यंत किंवा शेवटच्या चेंडूपर्यंत सामने रंगतात लो स्कोरिंगची मॅचेस. बघू संघातर्फे दुसरं वैयक्तिक पहिलं षटक कोणता गोलंदाज घेऊन येतोय आणि ज्या सामना करायला तो अरविंद. अभय येतोय संघातर्फे दुसरं कोट्यातील मला वाटतं पहिलं षटक येतं अभय. सामना करतोय घणाघाती फलंदाज तो म्हणजे अरविंद. आज अरविंदचा दिवस दिसतोय. अवघ्या 4 चेंडू मध्ये 11 धावा कुटतोय. पंच काय वाटतंय? त्यांच्या जागेवर आज आपण थांबलोय म्हणूनच ते सांगतात की तुम्ही आज का इकडे आहात, कारण त्यांची ही रोजची खेळण्याची बागडण्याची खरं तर त्यांची आज आई आणि त्यांचे बाबाही नाही आहेत, म्हणजे ते खरं तर एकमेकांच्या खरं तर भावंडांसोबत आज एन्जॉय करतात. क्रीडांगणावर खेळ सुद्धा सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर एक रिदमिक बॉलिंग ॲक्शन मधला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यावर चढवलाय हल्ला. खरं तर अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलपासनं प्रत्येक चेंडूवर खरं तर आक्रमण आणि आक्रमणच आपल्याला पाहायला मिळालं आहे. आलेला हा षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. एकंदरीत रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ते षटक क्रमांक 2 सुरू असताना धावसंख्या झाली आहे ती तब्बल 27 जिंकण्यासाठी फक्त 48 धावांचं टार्गेट आहे. यानंतर आपण फ्लड लाईट्स ऑन करणार आहोत. त्यासाठी आपण करूया ऑन असं म्हणताय, या षटकानंतर करूया. चला फ्लड लाईट ऑन करण्यासाठी आपण आमची टेक्निकल टीम अर्थातच ऑपरेटिंग टीमला मी विनंती करू की आपण सज्ज राहा. यानंतर आपण फ्लड लाईट्स ऑन करणार आहोत. प्रकाश झोतात आपण जरूर प्राचारण करणार आहोत. बॉल हवेमध्ये नोमॅन्स खरं तर कदाचित आमच्या दृष्टिक्षेपात आला नाही आहे. मैदानामध्ये श्वान आहेत, बालक आहेत, परंतु ते बॉलला फॉलो करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संत म्हणतात की पशी पक्षी गुणवंत त्यास कृपा करी भगवंत. आज त्यांच्या जागेवर आपण क्रिकेटचा खेळ आणि या स्पर्धेला मात्र नक्कीच आपण डे अँड नाईट अशा फॉर्मॅटमध्ये आपण घेऊन आले. काही क्षणामध्येच आर्टिफिशियल फ्लड लाईट्स प्रकाश जोतात आपण प्राचारण करू. एका बाजूला सूर्यास्तास गेलाय आणि एका बाजूला चंद्रोदय होताना आपल्याला पाहायला मिळेल. इनसाइड आउटचा फटका जर आपण पाहिलं सरळ बॅटनं खेळून काढलाय. ऑफ साईडला ड्राईव्ह केलेला फटका अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहे, जज करतील तोवर मात्र धाव मिळणार. एक रनसंख्या पुढे जाईल. मॅच मात्र आता पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळते. सुपर 6 चे हे सामने आहे जिथे जो जिंकणार तो सुपर 3 साठी क्वालिफाय होणार. सुपर 3 मधून पुढचा प्रवास निश्चित करण्यासाठी मात्र कोणता फॉर्मॅट वापरला जाईल
जिथे आपण पाहतो की ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आता खरं तर धावण्याची शर्यत असते, जी आपण लहानपणी शालेय जीवनामध्ये भरपूर एन्जॉय केलं आहे. 100 मीटर बरोबर, 200 मीटर, किंबहुना जो काही पट्टा असेल आपला शाळेचा, धावण्याची शर्यत असेल की खरं तर सुपर ओव्हर असेल की चिठ्ठ्या उडतील, म्हणजेच प्ले प्ले बाय, कोणता फॉर्मॅट आपण वापरणार आहोत त्यासाठी आम्ही जरूर पाहतोय की अगदीच आपण पोलीस राऊंड म्हणजेच धावण्याची शर्यत. किती? 3 धावा, 3 धावा. येस, आमच्या समेत गुणलेखक आहेत. आपण जवळ पाहता धावसंख्या झाली ती 31. जिंकण्यासाठी आता फक्त 17 धावांची गरज आहे. उरुळ चेंडू म्हणजे 17 धावांची गरज. पुन्हा स्ट्राईक करता येतो अरविंद गोलजी करता अभय. सुंदर चेंडू, तितकं सुंदर गलजन टोलवतोय आणि या चेंडूवरती मला वाटतं एकच धाव मिळते, एकाच धावसंख्येत भर पडते. संघ पोचलाय तो 32 धावावरती. आता समीकरण पुन्हा एकदा बदलते, समीकरण ठेपलंय ते 19 चेंडू आणि 16 धावा. सुंदर दोन्ही फलंदाज करतायत ते सलामी फलंदाज मैदानामध्ये थाट मांडून उभे आहेत, तो म्हणजे अरविंद आणि गणेश. संपूर्ण दिवसभरातील अंतिमच्या टप्प्यामधील खेळाला एन्जॉय करतायत या असोसिएशनचे फाउंडर प्रेसिडेंट चंद्रकांत मोरे साहेबांचा आम्ही उल्लेख करतोय. त्यांच्या समवेत खजिनदार अमितजी घाडगे यांचा आम्ही उल्लेख करू. जसं षटक संपेल तसं मात्र नक्कीच आपण फ्लड लाईट्स ऑन करणार आहोत. अगदी फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतर मात्र या मैदानातलं दृश्य अतिशय मनमोहक आपल्याला पाहायला मिळेल. फ्लड लाईट्समध्ये आपण जेव्हा प्राचारण करतो तेव्हा खेळाचं एक वेगळं सौंदर्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. आणि नाईट म्हणजे रात्रीच्या ज्या स्पर्धा असतात त्या रात्रीच्या क्रिकेटचं एक वेगळं आकर्षण असतं, रात्रीच्या क्रिकेटचं एक वेगळं खरं तर मी म्हणेन अट्रॅक्शन नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. आपण खरं तर काही क्षणामध्येच फ्लड लाईट्स ऑन होताना आपण पाहणार आहोत. चला फ्लड लाईट्स ऑन करा. आमची टेक्निकल टीम त्यांना आम्ही थोडं सूचित करू. मॅच सुरू करा.
वैयक्तिक दुसरं पहिलं वैयक्तिक संघातर्फे तिसरं षटक घेऊन तो प्रेम सामना करतो अरविंद. 18 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण, एक माफक आव्हान संघासाठी. सुंदर चेंडू होता, तितका सुंदर फटका खेळतोय गली दिशेने. एकच धाव मिळते, एकाच धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचला 33 धावसंख्येवरती. 48 धावांचा पाठलाग करताना सलामीर फलंदाज अजूनही मैदानामध्ये. तिसरा षट टाकतोय तो प्रेम, प्रथम स्ट्राईक होतो गणेश. 4 चेंडू 7 धावांवर खेळतोय आणि अरविंद खेळतोय तो 9 चेंडू 22 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू प्रेम याचा सामना करेल तो गणेश. सुंदर चेंडू पॉइंट टोलवतो, चेंडू खाली येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण मारला गेलं. एकच धाव दिल्या चेंडूवरती, एका धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचला 34 या धावसंख्येवरती. आता समीकरण बदलते, जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 14 धावांची गरज. पुढील चेंडू प्रेम याचा, आता स्ट्राईकवर आला तो अरविंद. एक घणाघाती फलंदाज, प्रत्येक चेंडू सीमापार पाठवतोय तो म्हणजे अरविंद, संघाचा कर्णधार मैदानामध्ये. सुंदर फटका, लेशन टोलवतोय, चेंडू खाली येतोय, चेंडू जातो मला वाटतं सीमा रेषा पार. षटकार. आणि या 6 धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचला तो 40 या धावसंख्येवरती. फक्त मला वाटतं अवघ्या जिंकण्यासाठी 8 धावांची गरज राहिलेल्या चेंडू मध्ये. आणि हा पुन्हा एकदा चौकार खेचतोय तो म्हणजे अरविंद. सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली 44 धावा. अजूनही 4 धावांची गरज उमरड या संघाला जिंकण्यासाठी. सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे अरविंद आपल्या संघासाठी. चला, एका बाजूला मॅच सुरू असताना आपण पाहताय सन्माननीय अतिथींचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्हा सर्वांचे खरं तर लाडके नेतृत्व, बांधकाम सभापती नगर परिषद अंबरनाथचे सन्माननीय आदरणीय श्री सदामामा पाटील साहेबांचं इथे खरं तर शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत सह्याद्री प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेनिमित्त सदामामा पाटील साहेबांचं आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, अथ स्वागतम. मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू असताना प्रकाश जोतात आपण प्राचारण करतो आणि प्रकाश जोतातील या स्पर्धेला खरं तर मी म्हणेन आज विशेष उपस्थिती, चरण स्पर्श ज्यांचा आपल्याला पाहायला मिळते त्या पाहुण्यांचं आपण खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करतो. आपण पुन्हा एकदा पाहुण्यांना सांगूया, स्पर्धा आपण एन्जॉय करताय SPL सह्याद्री प्रीमियर लीग 2025 आणि या स्पर्धेचा अंतिम फायनल, मेगा फायनल डे अँड नाईटचा हा फॉर्मॅट आपण जरूर पाहताय, जिथे खरं तर 24 संघांनी समावेश घेतला. सुपर 6 मध्ये 6 संघ पोहोचले आणि आता मात्र सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी या 6 संघांमध्ये काही 3 मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यापैकी एक मॅच आपल्याला पाहायला मिळते विजयाच्या उंबरट्यावर आहे. खरं तर आपण पाहताय बॅटिंग करणारी टीम नरवीर ग्रुप उमरड त्यांच्या विरोधात खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळते शिवशंभो वॉरियर्स अडावले बुद्रुक हा संघ स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. विकासजी उतेकर आज आपण पाहताय या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं विशेष योगदान आपण गेले कित्येक वर्ष पाहतोय. आणि अगदी आपण पाहिलं तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, फाउंडर, प्रेसिडेंट ज्यांनी खरं तर या संपूर्ण असोसिएशनला स्थापित केली, पुनर्स्थापित केली आपण असं म्हणूया. आणि आता काही मागच्या 3-3.5 वर्षाचा हा एक
खूप चांगला सुखद अनुभव किंवा प्रवास आपण असं म्हणूया. या संपूर्ण प्रवासामध्ये चंद्रकांत मोरे साहेब आणि त्यांच्या समेत जवळजवळ 80हून अधिक संघ मात्र या असोसिएशन सोबत कटिबद्ध आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून गावागावात पाड्यापाड्यात किंबहुना आपण असं म्हणूया की मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि या संपूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रादेशिक क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या स्पर्धा आपण ज्यांच्या माध्यमातून नेहमी पाहत असतो. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये खरं तर मी म्हणेन अध्यक्ष साहेबांचं एक विशेष योगदान आपल्याला पाहायला मिळतं. या फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतात बांधकाम सभापती नगर परिषद अंबरनाथचे सन्माननीय आदरणीय सदामामा पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. या फ्रेममध्ये प्रमोदजी उतेकर आमचे खरं तर नवनाथ बाबा अहिरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया आपण थेट मैदानामध्ये, जिथे आपण पाहताय मॅच अंतिमच्या टप्प्यामध्ये असताना अगदी डिफेन्सिव्ह पवित्र्यानं आणि काय क्लिनिकल फिनिश केलंय अरविंदचं आपण कौतुक करूया. आणि एकदा जोरदार टाळ्या अरविंद अशा मल्टी डायमेन्शनल खेळाडूसाठी. ही कॉन्ट्रीब्युटेड 34 रन्स विथ द बॅट, फिल्डिंग ॲथलेटिसिझम विथ द फील्ड आणि अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये त्यांचा आपण पाहिला. अगदी या स्पर्धेमध्ये शिवशंभो वॉरियर्स अडावले बुद्रुक या संघाचा खरं तर मी म्हणेन प्रवास जरी थांबला असला तरी सुद्धा विशालजी पाटणे साहेबांचं आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. गेले काही 4 दिवस आणि रात्र ते मात्र आपल्या टीम सोबत होते आणि आज खरं तर पाहिलं तर किमान एका बक्षिसाला पात्र ठरणाऱ्या टीमपैकी एक संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. शिवशंभो वॉरियर्स अडावले बुद्रुक. मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी दरम्यान आम्हाला विशालजी पाटणे साहेबांचा हा संपूर्ण संघ इथे मात्र नक्कीच उपस्थित आम्हाला जरूर पाहायला मिळेल अशी आम्ही जरूर अपेक्षा करतोय. आणि आमच्या गुणलेखकाला आम्ही जरूर विनंती करू की लगेचच आम्हाला अपडेट करा की कोण आहे या मॅचचा हिरो, मॅन ऑफ दी मॅच. And no doubt, yeah, match a hero, man of the match, Mr. Arvind. Please come and collect your trophy. Arvind with the bat, 36 runs with the field, a couple of very vital important catches of the match, and we are declaring Mr. Arvind as man of the match. Samnaveer. check. तर दरम्यान त्यांची विशेष उपस्थिती या सह्याद्री प्रीमियर लीगच्या सोहळ्याला पाहायला मिळते. अगदी सह्याद्री प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वापासूनच आणि पोलादपूर तालुक्यातील अगदी रायगड जिल्ह्यातील क्रिकेट असेल, इतर विविध क्षेत्रातील खेळाडू आहेत. विविध सामाजिक कार्यामध्ये सदामामा पाटील साहेबांचा नेहमीच हातभार आपल्या या संघटनेला लाभलाय. सदामामा पाटील साहेब सातत्यानं पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटसाठी, पोलादपूर तालुक्याच्या सामाजिक कार्यासाठी त्यांनी नेहमी सहकार्याची भावना ठेवली. आणि मागच्या वर्षी आपण शिवगर्जना लोहारे चषकामध्ये देखील सदामामा पाटील साहेबांनी भली मोठी पारितोषिकं दिली होती आणि सदामामा चषक याचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि सदामामा पाटील साहेब म्हणाले होते की पोलादपूर तालुक्याला ज्या ज्या वेळेस माझी गरज बसेल ना, ज्या ज्या वेळेस तुम्ही मला हाक द्याल ना, त्या वेळेस मी तुमच्यासाठी पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. आणि त्याची पुनरावृत्ती सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये देखील होताना पाहायला मिळते. अंबरनाथ नगर परिषदेचे बांधकाम सभापतीपद भूषवत आहेत. एक महत्त्वाचं पद आहे, कारण ज्या ज्या वेळेस नगर परिषदेच्या आपण विकासाचा विचार करतो